नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जीवा आणि नंदिनी दोघेही एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी देशमुखांच्या घरी आलेले असतात. तर तिकडे काव्या पार्थ दोघेही संक्रांतीसाठी छान असे काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून तयार झालेले असतात व जीवा नंदिनी ही तयार होऊन आलेले असतात आणि आता काव्या पार्थ खाली येतात आणि तेव्हा काव्या पार्थ दोघेही जीवानंदिनीला पाहता क्षणी खूपच आनंद होतो. त्यांच्या चौघांच्याही चेहऱ्यावर एक अनोखं हसू आलेलं असतं. आता मात्र इकडे मानिनी विचार करत असते, सगळ्यांमधला अबोला मिटू दे रे बाबा, तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा यांच्या नात्यात येऊ दे. आता मानिनी विचार करत असते तर तिकडे नंदिनी पार्थला तिळगुळ देत म्हणते, तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड बोला. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमचं नातंही या लाडवासारखं असू द्या, कायम एकमेकांना घट्ट चिटकलेलं. तर आता मानिनी बाहेर येते आणि त्या चौघांना एकत्र बघतात तिला खूप आनंद होतो. ती म्हणते, अगं बाई. तेव्हा जीवा आणि पार्थ दोघी एका सुरा म्हणतात, काय ग गोड दिसताय ना तुझ्या सुना. आता तिची नक्कल करत असतात. तेव्हा मानिनी म्हणते, गदड्यांनो. तेव्हा जीवा आणि पार्थ म्हणतो, आम्ही कसं दिसतोय. तेव्हा ती म्हणते, तुम्ही खूप छान दिसताय. आता मात्र चौघांच्याही चेहऱ्यावर खूप मोठा आनंद बघून, चौघांना एकत्र बघून मानिनी खूप खुश झालेली असते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या हे अशा प्रकारे कायम एकत्र राहणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.